कर्जत तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी यावेळी चांगलं मतदान झालं। सकाळपासून मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडले होते। मात्र बऱ्याच मतदारांची नावे मतदार यादीत नसल्याने मतदारांना आपली नावे शोधण्यात कसरत करावी लागली। मतदार यादीतील या घोळामुळे मतदारांनी नाराजी व्यक्त केली। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका मंगळवारी 21 फेब्रुवारीला शांततेत पार पडल्या। मात्र कर्जत तालुक्यातील कळंब गटातील देवपाडा केंद्रावर मतदार यादीच्या घोळाला मतदारांना सामोरे जावे लागले। कळंब गटातील पोशीर ग्रामपंचायतमध्ये असलेल्या देवपाडा मतदान केंद्रात 1244 इतकी मतदार संख्या होती। निवडणूक विभागाने दिलेल्या मतदार यादीनुसार केंद्र प्रमुखांनी मतदान प्रक्रिया सुरू केली। केंद्राबाहेर निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांचे प्रतिनिधी बसले होते। त्या 3 पक्षांच्या उमेदवारांच्या पोलिंग एजंटकडे असलेली मतदार यादी आणि मतदान अधिकाऱ्यांकडे असलेली मतदार यादी यांच्यात तफावत होती। त्यामुळे मतदारांना आपले क्रमांक पोलिंग एजंटकडे असलेल्या मतदार यादीत सापडत नव्हते। या गोंधळामुळे मतदारांना तासनतास रांगेत उभे राहावे लागले। सर्व केंद्रावर मतदान संपेपर्यंत देवपाडा येथील मतदान केंद्रावर जेमतेम 660 मतदान झाले होते आणि मतदार केंद्राबाहेर 500हून अधिक मतदार रांगेत उभे होते। या घोळामुळे मतदान केंद्र अधिकारी ND म्हात्रे यांनी रात्री 10 वाजेपर्यंत मतदानाची वेळ वाढवून दिली। कारण असं आहे की आज सकाळपासून आम्ही इथे सगळे मतदार आणि सगळे इथले पक्षाचे कार्यकर्ते वगैरे तर मशीन स्लो चालल्या आणि मतदान याद्या ज्या आहेत त्याच्यामध्ये पण नवीन आणि जुन्या याद्या याच्यामध्ये खूप मिक्सिंग झाली। तर नंबर एका मतदाराला जवळजवळ 10 ते 15 मिनिटं जात होती। हे मेन कारण आहे। असं पुढे होऊ नये याच्यासाठी पुढे दोन बूथ हवेत। मतदान लेट होण्याचं कारण प्रामुख्याने मी चौकशी केली असता मला असं समजले की मशीन्स आहेत त्या स्लो चालत होत्या मशीन। त्यामुळे मतदान एका मतदाराला तो उशीर होत होता आणि दुसरं त्याने प्रामुख्याने कारण मतदार यादीमध्ये झालेला घोळ त्यांच्याकडे असणाऱ्या मतदार याद्या आणि प्रशासनाकडे असणाऱ्या मतदार याद्या आणि एजंटकडे असणाऱ्या मतदार याद्या या भिन्न प्रकारच्या होत्या। अनुक्रम नंबर त्यांचा भिन्न होता। त्यामुळे त्याची वेळीच दखल घेतली नाही। त्याची वेळीच जर प्रशासनाने दखल घेतली असती तर ते मतदान सुरळीतपणे होऊ शकलं असतं। संवाद मराठीसाठी अजय गायकवाड, नेरळ।